माननीय आमचे नेते राणेसाहेब उपस्थित असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील, आमचे उद्योग मंत्री उदयजी सामंत असतील, आमचे नेते माजी मंत्री आणि सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आदरणीय सावंतवाडी मतदारसंघाचे दीपकभाई केसरकर असतील, भैया सामंत असतील आणि शिवसेनेचे अन्य मुंबईतील किंवा येथील पदाधिकारी असतील आणि महायुतीचे सुद्धा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. 15 मार्चला कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस सिंधुदुर्ग शिवसेना कडून मोठ्या उत्साहात त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम ठेवून सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे आणि सध्या आमचे कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे हे अभ्यासपूर्वक गेल्या 10 वर्षात जे इथले मूलभूत प्रश्न होते ते प्रश्न अभ्यासपूर्वक विधिमंडळामध्ये आहे मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याला वाचा फोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही सर्वांनी त्यांना 17 तारीख सोमवार होता, आम्ही 17 तारीख सोमवारली वाढदिवस आपण साजरा करूया म्हणून त्यांना आम्ही सांगितलं होतं, परंतु ते म्हणाले की अधिवेशनाचा कामकाजाचा दिवस सोमवार असल्याने मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला सभागृहात जरी माझा वाढदिवस असला तरी मला त्या ठिकाणी सभागृहाच्या कामकाजावरती लक्ष ठेवण्यासाठी मला त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी रविवारी 16 तारीखला सायंकाळी 6 वाजता मालवण बोर्डिंग ग्राउंड या मैदानावरती आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवस करण्यासाठी त्यांनी वेळ दिला. शिवसेने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, कुडाळ मालवण मतदारसंघातील पदाधिकारी यांनी 16 तारीखला सायंकाळी 6 वाजता बोर्डिंग ग्राउंड येथे भव्य दिव्य स्वरूपात शिवसेनेच्या माध्यमातून आणि जनतेच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून हा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करण्याचा ठरवलेला आहे. आणि याचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित शिवायन हा कार्यक्रम सुरू होईल. 6 वाजता 7 वाजता केक कापण्याचा कार्यक्रम होईल आणि तदनंतर जे शिवयान हे नाटक जे ठेवलेलं आहे हा नाटकाचा प्रयोग चालू होईल. हे काम ते करतायत हे पाहिल्यानंतर निलेशजींना एक आपला लाडका लोकप्रतिनिधी, एक लाडका आपला आमदार म्हणून कुडाळ मालवण जी जनता 16 तारीखला बोर्डिंग ग्राउंडवरती मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतील आणि एक आगळा वेगळा वाढदिवस या ठिकाणी सर्व जनतेला आणि आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल अशा स्वरूपाचा हा सगळा कार्यक्रम असेल असं आपल्याला मी आज सांगतो.